आज 1 ऑगस्ट आहे. आपला जसा हा वर्धापन दिन आहे तसंच आपल्याला माहिती आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणून ज्यांनी आपल्याकडे अशी एक स्वराज्याची आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक जागृती निर्माण केली असे बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आणि त्याशिवाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती सुद्धा आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा असा आजचा दिवस आहे आणि आता 1 ऑगस्ट गर्जे मराठीचाही वर्धापन दिन असंही त्याच्यामध्ये एक ऍड होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं खरंच एक खास वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. आणि आता यानंतर आपण एक 20 मिनिटं आपल्याच काही उद्योजकांचे आणि खूप ज्येष्ठ अशा सदस्यांचे विचार ऐकणार आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम संजीव ब्रह्मे सर आहेत, ललित शिंदे जर जॉईन होऊ शकले तर ते आहेत, संदीप पाध्ये आहेत, विजय तळेले सर आहेत, सचिन इटकर आहेत, राहुल किवन सर आहेत आणि प्रसाद डफळापूरकर आहेत. तर सर्वात प्रथम मी संजीव ब्रह्मे यांना आता विनंती करेन की आपण आपले विचार व्यक्त करावे, कारण संजीव ब्रह्मे हे गर्जे मराठीचे संस्थापक संचालक आहेत. म्हणजे एखादी संस्था सुरू झाली की नंतर वाढवायला हजारो हात येतात, पण ती सुरू होताना ते सुरू होणंच खूप महत्वाचं असतं. अशी एखादी चांगली नाविन्यपूर्ण आणि नवोन्मेषी आयडिया जी असते ना ती रुजवण्याचंच काम खूप महत्वाचं असतं. आणि ते आनंद गानू आणि सुनीता गानू यांनी जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यांच्याबरोबर स्वतः संजीव ब्रह्मे होते. ते स्वतः सीए आहेत. ठाण्यामध्ये तर अशी एकही संस्था नसेल की जिथे संजीव ब्रह्मे त्या कमिटीत नसतील, एवढं सोशल वर्क ते ठाण्यात करत असतात आणि ठाण्याला लीड सुद्धा करतायत सध्या असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर मी आता संजीव ब्रह्मेंना विनंती करते की त्यांनी आता त्यांचे विचार प्रकट करावे. नमस्कार, धन्यवाद शिवानीजी. आणि सर्वांना प्रथमतः वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशनच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आणि हे असं वृद्धिंगत हो ही पण सदिच्छा. ज्यावेळी 1 ऑगस्ट 2016 हाच आपला दिवस होता, स्थापना दिवस एका प्रकारे, कारण त्या दिवशी आपल्या पुस्तकाचं पहिल्या पुस्तक प्रकाशन झालं आणि त्या पुस्तकात जी काही व्यक्तिमत्व होती, म्हणजे हे दिनेशराव केसकरांपासून हे आनंदच्या मराठी कल्पना आली की एवढं मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर असेल तर असे अनेक व्यक्तिमत्व या जगामध्ये असतील की जी वेगळी पदं सांभाळतात आणि मराठीचा डंका फडकवत ठेवतायत. त्याच्यावर आनंद आणि सुनीतांनी हा विचार केला आणि मग त्यावेळी पद्मविभूषण डॉक्टर माशेलकर सर असतील किंवा प्रकाश भालेराव सर असतील किंवा अजितराव हरळे असतील आणि डॉक्टर विजय जोशी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा किताब मिळाला, पहिले मराठी भारतीय. असं ज्यावेळी डोक्यात आलं त्याच्यानं 2 पुस्तकाचं प्रकाशन झालं. अनेकविध मराठी माणसांची ओळख जगाला आनंदाने सुनीतांनी करून दिली. आणि 3ऱ्या पुस्तकानंतर असं विचार आला डोक्यात की हे फक्त पुस्तकापुरतंच मर्यादित न राहता याला काहीतरी एक वेगळं स्वरूप देता येईल का, की ज्या योगे भारतातल्या आपल्या मराठी मुलांना, मराठी उद्योजकांना काहीतरी मार्गदर्शन मिळेल. आणि त्या दृष्टीने ही भारतात या कंपनी मुहूर्तमेळ आपण केली. मी आणि संजय ढवळीकर आम्ही ते सेक्शन 8 कंपनी, नो प्रॉफिट नो लॉस, ना नफा ना तोटा, या आधारित आपण ही कंपनी सुरुवात केली. आणि त्याचा उद्देश असा होता की आपण नोकरी देणारे होऊया, नोकरी करणारे नको, हा एक उद्देश होता. आणि आपल्या प्रत्येक मुलामध्ये काहीतरी टॅलेंट आहे. काही लहानपणापासून बघतो, लहान मुलगा सुद्धा काहीतरी करत असतो आणि त्याच्यातून जर एक उद्योजक घडवायचा असेल तर त्याला एक व्यवस्थित मार्गदर्शन, त्याला एक दिशा द्यायला लागेल. आणि तो पण एक उद्देश, मुळात तोच उद्देश राजा आपला गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशनचा होता. आणि थोडंसं मी अजितराव मराठे असतील आत्ता किंवा मिलिंद पाटील असतील आपले, त्यांची एक उक्ती आहे सॅटेलाइट ग्लोबल फाउंडेशनची, एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. तर त्याच उक्तीप्रमाणे आपण तोच एक विचार केला की मराठी माणसाला मराठी उद्योजक बनवायचा आहे आणि या उद्योजकतेतून आपल्या जिल्ह्याचा, आपल्या भारताचा विकास कसा होईल. आणि मी मागच्या इंटरव्ह्यू म्हणतो त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा आहे की विकसित भारत आणि 2047 हे जे लक्ष्य नरेंद्र मोदींनी ठेवलेलं आहे ते कुठेतरी आनंद आणि सुनीता डोक्यात त्यावेळी असावं असं वाटतं मला 2016 साली. आणि त्यातून ही मार्गक्रमणा सुरू झालेली आहे आणि आज आपण 27 देशात पोहोचलो आहोत आणि वेगवेगळ्या स्तरावरती आपलं काम चालू आहे आणि वेगवेगळ्या महाविद्यालयात आपण सामंजस्य करार केले आहेत. माझ्या अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर अहिल्यानगर, म्हणजे पूर्वी अहमदनगर इथलं खूप जुनी संस्था आहे, 100 वर्ष जुनी संस्था आहे, जी छत्रपती शाहू महाराजांनी केलेली आहे, सुरुवात केलेली, त्याबरोबर आपण सामंजस्य करार केलेले आहेत. प्रतापराव पवारांचं आपल्याला नेहमी मार्गदर्शन असतं आणि खूप सहकार्य, म्हणजे त्या सकाळच्या माध्यमातून
आपण बऱ्याच उद्योजकांना पुढे आणलेला आहे. आणि तसंच माझा जिल्हा हा जो विषय आपण केलाय त्याच्यातून सुद्धा खूप उद्योजक तयार होत आहेत. आपण सिम्बॉयसिस बरोबर पण आपण सामंजस्य करार असे अनेक संस्था आपले सामंजस्य करार आहेत आणि त्यातून निश्चित एक काहीतरी मोठं कार्य उभं राहील आणि 2027च्या विकसित भारताच्या दृष्टीने आपण काहीतरी भव्य देव करू शकू याची मला खात्री आहे. धन्यवाद ब्रह्मे सर. तुम्ही आता जो सॅटर्डे क्लबचा उल्लेख केला तर त्यांच्याशी सुद्धा आता आपण कनेक्ट होतोय आणि अशा आपल्यासारखंच काम करणाऱ्या अनेक संस्था सुद्धा आपण त्यांच्याशी जोडल्या जाण्याचा प्रयत्न करतोय. शिवानीजी, फक्त एकच मला म्हणायचंय, विश्वाच्या गाभारी आपण जो उक्ती आहे आपली, ते खरोखर आपण विश्व गाभारी पोहोचतो आणि ती नक्की आपण सीमा नक्कीच गाठू, मला खात्री आहे. धन्यवाद ब्रह्मे सर आपले मनापासून.